बाप असो, सासरा असो, XYZ प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील जे काय नाते असतील त्यांच्याकडे मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, मला हाच दागिना पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्ही म्हणताल ही मुलगी असून कशी काय टीका करा. महिलांचा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे जर तिच्याकडे ते आहे ना ते मला पाहिजे, तिच्याकडे तो दागिना आहे ना तो मला पाहिजे. परंतु एकमेव आपली माता रमाई तिने कधी अट्टहास केला नाही, तिने कधी केला नाही. खरं तिने जर अट्टहास केला असता साहेबांकडे, साहेब मला दागिना हवा, साहेब मला लुगडं हवं, साडी तोडी हवी, मला माहेराला जायचं आहे. आपण म्हणतो ना कधी कधी मी होती म्हणून तुमच्याकडे टिकली, मी होती म्हणून तुमचं सगळं सावरते. परंतु नाही हो, माता रमाई कधीच बोलली नाही. उलट तिचे जे प्रॉब्लेम होते, तिचे ज्या अडचणी पूर्णपणे सावरत गेली. शेत नगरात बसूनही बाबासाहेबांना परदेशात गंभीरपणे साथ दिली. सांगायचं एवढंच खरं, माता रमाई अंगीकारा, माता रमाई डोक्यात घ्या, मनात घ्या. म्हणून काय म्हणायचं नाही गेली महिलांचा शब्द असतो आपल्या नवऱ्यांना, मी आहे म्हणून टिकली, मी आहे म्हणून तुमचा संसार स्टेबल आहे. परंतु माता रमाईने संसार असा नेटाने केला. पोटचे लेकरं मातीत गेले हो फक्त समाजासाठी, परंतु कधी शब्दाने ती बोलली नाही. आईची माया ही वेगळी असते, इथं बसलेल्या प्रत्येक माय माऊलीला माहितीच आहे. म्हणून काय म्हणायचं केला संसारी बऱ्याच माझ्या मायमाऊलींच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. आज खरोखर माझ्या गाण्याची, माझ्या कलेची खरोखर किंमत मला मिळाली असं मी समजते. आणि खरोखर माता रमाईच्या योगदानामुळे, माता रमाईच्या ज्या आटोकाट परिश्रमाने प्रयत्न तिने केले बाबासाहेबांना साथ देण्यासाठी, ते खरोखर आज कुठेतरी फळायला लागले असं मी समजेल. म्हणून काय म्हणायचं